हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज ना बेडशीट चेंज करून घेते. तर बेडशीट सगळं आहे ना इथं ठेवते. हे बघा, मी आज तुम्हाला दाखवते मी कसं काढते. त्याच्यानंतर काढून घेतलं बेडशीट वगैरे आणि फ्रीजचं कव्हर वगैरे काय काय पाहिजे ते सगळं काढून घेतलं. बेडशीट आहे ना घालून घेते. हे बघा. तर ती बेडशीट आहे ना असंच गादीवर ठेवलं ना तर घसरते. त्याच्यासाठी त्याच्या खाली आहे ना छतरंजी ठेवावंच लागते आणि ती व्यवस्थित परफेक्ट बसते. आणि दुसरी गादी असली असते ना तर तसं बसलं असतं. तर ह्या गादीवर बसत नाही म्हणून मी छतरंजी हातरते. नाहीतर चादर आपली सोलापूर चादर असते ना ती टाकली तरी चालते. मी ते टाकते, नाहीतर ही छतरंजी टाकते. बेडशीट अजिबात हालत नाही. जोपर्यंत आपण हलवत नाही ना तोपर्यंत हालत नाही. तर परफेक्ट बसते. छानपैकी असं बेडशीट हातरून टाकलं आणि उशीचे कवर वगैरे सगळं टाकून घेते आणि लागलं झाडू वगैरे मारून घेते. थोडीशी साफसफाई तुमच्यावर शेअर करायचं म्हणून शेअर करते. आणि टावेल पाऊस एवढा आहे तर टावेल सुकत नाही तर काय करायचं, गॅलरी टाकायचं. गॅलरीत सगळे कपडे आहेत आणि तिकडच्या गॅलरीत तर अजिबात कपडे टाकायला जागाच नाही, कारण की पाऊसच तेवढं लागतंय. पुढची गॅलरी, किचनची गॅलरी, तिथे तर सगळीकडे कपडे भरलेलेच आहेत. टावेल कुठं टाकायचं म्हणून नाही मी काय करते, खुर्चीवर टाकते, नाही तर बेडशीट. आता कार्तिक नाही तर शक्यतो कार्तिक असला ना तरी पण तो काही हे करत नाही, म्हणून ती बेडशीट आणि टावेल कसं आहे ते तसंच राहतो, तो बरोबर बसून हे करतं. म्हणून आता कार्तिक एवढा मस्ती वगैरे करत नाही. करतो त्याचा मूड आला तर, नाही तर एवढं करत नाही. म्हणून मी छत्रजी तो येईपर्यंत, आता तो येणार किती वाजता, 2:30 वाजता. आल्यानंतर अर्धा तास बसतो, त्याच्यानंतर परत क्लासला जातो. संध्याकाळी 5:30-6 वाजता येतो. मग तोपर्यंत ह्याचे पप्पा 4:30च्या नंतर येतात. तोपर्यंत सुकते. टावेल घडी मारून टेबलावर ठेवून देते, असं करते. आणि सगळं काम झालं आणि आता वाजले 3:30 वाजले. तर मला करायचे आहेत मेथीचे पुऱ्या आणि मेथीचा पराठा. कार्तिक सांगितलं की मला मेथीच्या पुऱ्या पाहिजे आणि मेथीचे पराठे पण पाहिजे. तर मेथी आहे ना असं छानपैकी असं बारीक कट करून घेते आणि 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून पण घेते. आणि हे बघा बारीक कट करून घेते. हे बघा चिरून झाले. आणि इथं बघा मिक्सरच्या भांड्यात ना 7-8 ना मिरची घेते. हे बघा, त्याच्यानंतर असं मूठभर असं लसूण घेते, ओवा, जिरं हे पण टाकते. हे बघा, त्याच्यानंतर ना मिक्सरमधून ना वाटून घेते. आणि एक परात घेतला, परातमध्ये 2 वाटी आहे ना गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी बेसन टाकलं, ओवा टाकला, तीळ टाकते आणि धन पावडर, हळद, मिरची पावडर आणि वाटलेला तो मसाला तो पण टाकून घेते. हे बघा, तीळ पण टाकायचं आणि कोथिंबीर बारीक कट करून आणि कापलं, मेथी पण. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि कालवून घेते. हे बघा एकदम एकजीव करून घेते. लागलंच तसं थोडं थोडं पाणी टाकून घेते. हे ना मेथीच्या पुऱ्या करण्यासाठी मी हे केलं. आणि मिक्स करून झाल्यानंतर ना कडकडीत आहे ना मोहन टाकते तेलाचं. हे बघा, आणि छानपैकी असं मळून घेते. हे पुऱ्यासाठी मी पीठ मळून घेते. हे बघा छानपैकी मळून घ्यायचं आणि थोडंसं तेलाचा हात लावून चांगलं घट्टसर मळून घ्यायचं. हे बघा, आणि तेल गरम केलेलंच आहे, शिल्लक राहिलेलं ना ते टाकून ना छानपैकी असं मळून घेते. हे बघा, छान एकजीव करून घेते. त्याच्यानंतर हे मळून झाल्यानंतर झाकण लावून ठेवून देते. हे बघा छानपैकी मळलं, बाजूला घेतलं. परत परात घेतलं, 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ना बेसन टाकते. त्याच्यानंतर हळद चमचाभर, त्याच्यानंतर धन पावडर, जिरं पावडर आणि ओवा, तीळ आणि चवीपुरता मीठ, लाल तिखट आणि वाटलेला तो मसाला. आणि आहे ना अर्धी वाटी आहे ना दही टाकून घेते आणि कोथिंबीर आणि बारीक चिरलेली ना मेथी. हे पराठासाठी मळून घेते. तो पहिले पीठ मळलेला तो पुरीसाठी, त्याच्यानंतर पराठासाठी. आणि ते मळून ठेवलं. लागलं स्वयंपाकाची पण तयारी करायची. म्हणून बघा कार्तिकच्या पप्पांनी परत मला सांगितलं की मसूरची डाळची आमटी कर म्हणून. ती हाय लास्ट टाईमला केलं ना तसंच करते. फक्त ह्याच्यात ना टमाटर जरा थोडं जास्त टाकले, थोडंसं कांदा जास्त टाकले आणि अख्खे लसूण टाकलेत बरं का ह्याच्यात. आणि छानपैकी पाणी वगैरे टाकलं आणि सगळा मसाला टाकला आणि 3-4 शिट्या करून घेते. लागल्याच एका साईडला भात पण लावून घेते. हे बघा, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि लावून घेते भात. हे बघा मी काय आणले जाऊन दुकानातून, उद्या मला बनवायचं मिसळ पाव, तर म्हणून पाव घेऊन आली. आणि आता त्याच्यात पॅक करून ना प्लॅस्टिकच्या थैलीतच ठेवते. आणि कार्तिकने मला बांधलं फ्रेंडशिप बँड. कार्तिक म्हणतो की तूच माझी फ्रेंड आहे म्हणून त्यांनी बांधले. पाव घेऊन आल्यानंतर मला बांधला, कारण की मी त्याला स्कूलमध्ये त्याला फ्रेंडशिप बँड घेऊन जायचे बांधायला, तर म्हणून त्याच्यासाठी पण घेऊन आली. तो गडबडीत शूट करायचा राहूनच गेला. थोडंफार पाऊस तर पण पडत होता ना, म्हणून मी
सूट नाही केलं, त्याने बांधलं. तर मग चला स्वयंपाक करावं म्हणले. बांधून झाल्यानंतर पाव ना प्लॅस्टिकच्या थैलीत पॅक करून ठेवलं. अजिबात खराब होत नाही, काही नाही. 2 दिवस तर आरामशीर राहते. कारण की मी प्रत्येक वेळी आणते. मिसळ पाव वगैरे काय बनवायचं असलं ना, तर मी पाव घेऊन आले ना, तर मी थोडं जास्त घेऊन येते. कारण की चाय पाव बरोबर खायला पण होते आणि काही ना काही करता येतं, त्याच्यासाठी घेऊन येते. प्लॅस्टिकच्या थैलीत ठेवते आणि अजिबात खराब होत. लागलंच ना मेथीची भाजी पण करून घेते. तर आजचा बेत आहे मसूरची आमटी, भात आणि मेथीची भाजी आणि चपाती. तर कार्तिकच्या पप्पांनी ना मेथीचे झोडे ₹10 पेंडी म्हटलं 4-5 घेऊन आले. तर एक टाईमला झाला. आता मेथीचा पराठा झाला, मेथीची पुरी झाले. आता मेथीची भाजी करून घ्यायचं आणि म्हणून इथं मेथीची भाजी करते आणि डाळ पण आमटी पण शिजली आणि त्याला कोथिंबीर टाकून छानपैकी हलवून घेते. आता मला पण आवडायला लागलं मसूरची आमटी बरं का. एवढी सुंदर आणि टेस्ट होते. त्याच्यात चिंचेचं पाणी टाकलं ना अजूनच त्याला टेस्ट येते. भाताबरोबर तर खूप लागते आणि थोडंसं आणि त्याला तेच सांबार मसाला केला तरी, सांबार केलं तरी चालतं. थोडं सांबार मसाला टाकायचा, सांबार होऊन जाते. आणि इथं बघा आमटी तयार झाला, भात पण झाला, बाजूला काढून ठेवलं आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवलं, रात्री खराब होईल म्हणून. आणि ते मेथी शिजते तिथं आणि तोपर्यंत बघा मी चपात्या करून घेते. मूडवर आहे माझ्या चपात्या कशा करायच्या म्हणून. घडी करायचं नंतर हे करायचं. आता मी कशी करणार आहे हे बघा. आता पहिले घडी करून झाली आणि ती थोडीशी मोठी झाली ना म्हणून घडी केली आणि त्यालाच आता राऊंड करते. आता दुसरं प्लेट घेतलं म्हणजे पीठ घेतलं, त्याच्यात आतून तेल लावलं आणि भरपूर असं पीठ टाकलं. हे बघा गोल केलं, मोदकसारखं गोल करून प्रेस केलं. चांगली फुगते बरं का. पण मला वेळ भेटत नाही, पटकन स्वयंपाक करून मोकळं व्हायचं असं होतं. म्हणून ना मी हे ना स्पेशल काय असलं तरच मी असं बनवते, शक्यतो नाही बनवत. कारण की ते बनवायला गेलं बराच वेळ जातो आणि हे कसं लाटलं की तेल लावलं की घड्या मारल्या की झाल्या. इथं कसं घड्या मारायचं, कपल्या लाटायचं, त्याच्यानंतर पीठ टाकायचं, तेल लावायचं आणि मोदकसारखं फिरवायचं आणि चांगलं प्रेस करून हे करायचं. त्याला बराच वेळ जातो. म्हणून मला कंटाळा येतो. म्हणून मूड आला ना तरच बनवते, नाही तर नाही. आणि अशी केली ना म्हणजे माझ्यासारखं असं मोदकासारखं, तर त्याच्या आतमध्ये पीठ वगैरे स्टफिंग करून तर चांगली फुगते बरं का चपाती. आणि घडी मारून चपाती केली ना अजिबात फुगत नाही. मी नोटीस केलं. म्हणून ना कधी मूड आला ना तर मी अशी बनवते. हे बघा कशी फुगली आहे बघा. पटकन फुगून जाते. थोडंसं त्याच्यात पीठ पण असते आणि वरतून तेल पण लावलेलं असून छानपैकी फुगते. आणि घडी मारलेली अजिबात फुगत नाही. तुम्ही प्रत्येक वेळा बघितलं असेल की माझी चपातीच फुगत नाही म्हणून. तर इथं चपात्या करून झाल्या माझ्या आणि इथं बघा भाजीमधलं पाणी पण आटून गेलं आणि शेंगदाण्याचं कुट्टं झाकण लावून घेते. व्हिडिओ आवडला असेल ना लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मेथीची भाजी कशी झाली नक्की कमेंटमध्ये